हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या एलदरी पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। माझ्या पाठीमागं हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हे एलदरी धरण आहे। जिल्ह्यातील हे मोठं धरण म्हणून ओळख आहे आणि या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी वाहतूक देखील होती। मात्र या ठिकाणचा पूल छोटा असल्यामुळं या ठिकाणची वाहतूक व्यवस्था काही प्रमाणामध्ये कमी झालेली होती। त्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या पुढाकारातून या ठिकाणी आता एका मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे। आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा एलदरीवरचा पूल या ठिकाणी आता पूर्णत्वास जात आहे। खरं तर मागच्या 2 वर्षापासून या संपूर्ण पुलाचं काम सुरू होतं आणि आता हेच काम अंतिम टप्प्यामध्ये येत आहे। हा पूल जर पुढे पूर्णत्वास गेला तर या पुलामुळं वाहतूकदारांना काय काय फायदा होणार आहे, एकंदरीत जर पाहिलं तर अंतर एकंदरीत या रस्त्याचं किती कमी होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत काही वाहन चालक आहेत। त्यांना आपण विचारूयात। खरं तर हा जो पूल आहे तो एक मोठा प्रकल्प म्हणून याकडे पाहायला गेलेलं होतं आणि आता हा जर पूल पुढे झाला तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना हे सगळं सोयीस्कर ठरणार आहे? हा पूल जर झाला तर हिंगोली, वाशिम, अमरावती, विदर्भातून मराठवाड्यामध्ये येणारी ट्रॅफिक भरपूर फरक पडेल। 3-4 तासाचं अंतर वाचेल, त्यांचं वेळ वाचेल। हे काम कधीपासून चालू आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी काही माहिती मिळाली का? काम तरी साधारण 1-2 वर्ष झाले असेल याला। एखाद्या वर्षभरात व्हावं कंप्लीट असं वाटतं। किती तास लागतील अकोल्यावरनं संभाजीनगरला जाण्यासाठी? ह्या पुलाचं काम जर झालं तर 3-4 तासाचा तरी फरक पडेल मधल्या मार्गाने। हे सगळे प्रवासी या ठिकाणी होते आणि आपण जर पाहिलं तर हा जो पूल आहे या पुलासाठी हिंगोली परभणीसह विदर्भातील लोकप्रतिनिधी देखील प्रयत्न केलेले होते आणि आता हा बहुचर्चित पूल आहे तो पूर्ण होत आहे। हे काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि या पुलाचं काम लवकर झाल्यास विदर्भातून मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरला जाण्यासाठी केवळ 3 ते 4 तासांचा कालावधी लागेल, अशी एकंदरीत माहिती वाहन चालकांनी दिलेली आहे। त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर हा पूल वाहन चालकांसाठी खुला करावा, अशी मागणी देखील या भागामध्ये वाहतूक करणारे प्रवासी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।